गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत की आजचा हा मनुष्य आहे ना, कुणी त्याला सांगितलं ना की तू भक्ती मार्गामध्ये ये, अनेक कीर्तन प्रवचन निरूपण श्रवण करतो, पण त्याची भक्ती मार्गामध्ये येण्याची ताकद होत नाही। का होत नाही बरं? त्याची इच्छा असते, त्याची ताकद का होत नाही बरं? कारण त्याच्या जीवनामध्ये हा चिंता रोग आहे ना, तो त्याला कधी सोडत नाही। भविष्याची चिंता त्याच्या मनामध्ये असते, त्याचं मन घाबरट होतं आणि घाबरटमुळे तो दुःखी होतो ना। आपल्यासुद्धा जीवनामध्ये असं होत असेल। आपल्याला मांसाहार बंद करण्याचं आपल्यालासुद्धा वाटतं की मी मांसाहार खाऊ नये, पण एखादी शक्ती आपल्याला असं प्रवृत्त करते का तू मांसाहार खाल्लं पाहिजे, तुझ्या जीवनामध्ये तू चिंता केली पाहिजे। बघा, आपल्यासुद्धा जीवनात असं होत असेल। कधी कधी आपल्या शरीराला असं काटे टोचतात, असं सुद्धा कधी कधी होतं। आपले हे पाय आहेत ना, ते जड होतात। पहा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं होत असेल। निदान 90% लोकांच्या तरी जीवनात असं होत असेल। काही लोकांना सवयच असते ना, भूतकाळातील वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील सतत करायची चिंता। कारण एक लक्षात घ्या, भूतकाळ ज्या गोष्टी आपल्या हातातून घडल्या आहे ना, आपण ज्या आयुष्यात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या आपण काळजी करून बदलणार तर नाही ना, आणि भविष्यातील चिंता करून आपण आता वर्तमान काळ खराब करत असतो। काही लोकांना वर्तमानात जगण्याची नाही तर भविष्य काळातील चिंता करण्याची खूप सवय असते ना। पण हे जगाचे गुरु दत्तगुरु आहेत ना, 2 बघा अगरबत्त्या घ्या आणि 2 अगरबत्त्या पूर्ण होईपर्यंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण प्रत्येकानं निदान रोज केलं तर काही टेन्शनच नाही। पण तुम्हाला जर फरक हवा असेल ना, तर निदान 21 दिवस करा। तुमच्या शरीरामध्ये काही व्याधी असतील, कितीही मोठे प्रॉब्लेम असतील, हे नामस्मरण तुम्ही केलं ना, आता तुम्हाला सांगायचं म्हणून सांगत नाही, तुम्ही एकदा करून पहा। 100% तुमचा आजारपण बंद करेल। तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन सुद्धा भरपूर पैसा खर्च केलेला असेल, पण काही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका। तुमचा हा आजार आहे ना, तो बरा होणार आहे। बऱ्याचपैकी अनेक लोक असतात ना, भविष्य काळातील समस्या सतत मनामध्ये घेऊन चिंता करण्याची सवय असते। पण माणसाचं जीवन आहे ना, नेहमी वर्तमान काळामध्ये आनंदीत जगलं पाहिजे। भूतकाळातील काळजीना भविष्य काळाची चिंता करणं सोडलं पाहिजे आणि वर्तमान काळात आपण स्वतःला डेव्हलप करत राहिलं पाहिजे ना। वर्तमान काळात आपण कष्ट मेहनत आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे, म्हणजे भविष्य काळाची चिंता करण्याची गरज नाही ना। कारण कष्टाचं फळ आहे ना, हे नेहमी गोड असतं। त्यामुळं भविष्य काळ हे आपला चांगलाच असणार। तुम्ही कितीही प्रयत्न केला ना, तरी तुमच्या मनातून भविष्याची चिंता जातच नसेल, तर भविष्याची अतिरिक्त चिंता टेन्शन यामुळे वर्तमान अर्थात आजचा दिवस आहे ना, ते एन्जॉय करत नसाल तर तुमची सर्वात मोठी ही चूक आहे। कारण तुम्हाला या सर्व गोष्टी जमत नसतील ना, तर सतत मनामध्ये भविष्याचा विचार येत असेल, तरीही बघा, आता छोटेसं उदाहरण तुम्हाला देतो। हे छोटंसं उदाहरण आहे ना, तुमच्या जगण्यातील जीवनातील तुमच्या जीवनात ह्या चिंता असेल ना,
ती पूर्णपणे संपून जाईल. एका लहानशा नगरातली एका हुशार आणि प्रतिभावान जादूगाराची ही गोष्ट आहे. लहानपणापासून जादू या कलेलाच आपले ध्येय मानणाऱ्या एका कलाकाराची. तर या जादूगारानं बाळपणापासून शिकलेली ही कला मोठेपणी जोपासली ना. एवढंच नव्हे तर सराव आणि आपल्या कौशल्यानं त्यानं अनेक बदल केले आणि एक कुशल जादूगार म्हणून नावही कमावलं. गावोगावी जादूचे प्रयोग करत असताना त्याची कीर्ती ऐकून एका प्रसिद्ध राजानं त्याला आपल्या महालामध्ये आमंत्रण दिलं. प्रत्यक्ष राजमहालात जादूचे प्रयोग करण्यासाठी आलेलं निमंत्रण पाहून जादूगार खुश झाला. आपली कला राजाला आवडली तर प्रसिद्धी मिळेलच, पण त्यासह मिळणाऱ्या बक्षिसांमुळं आपली आर्थिक विवंचनाही मिटेल या आशेनं तो राजमहालामध्ये पोचला. त्याची कला पाहायला राजासह नगरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सगळ्यांना खुश करावं, आपली कला पाहून त्यांनी आश्चर्यचकित व्हावं या विचारांनी यावेळी राजानं काहीतरी भन्नाट कल्पना शोधून काढली होती. आपल्या गुरूंनी शिकवलेली सगळी विद्या पणाला लावून त्यानं प्रयोगाला सुरुवात केली. एकापेक्षा एक सरस जादू करत लोकांची वाहवा मिळवली. अखेरीस राजाला खुश करण्यासाठी त्यानं एक प्रयोग सादर केला आणि कोणाच्याही लक्षात यायच्या आत जादूनं राजाचं हे आश्चर्य पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मात्र राजा प्रचंड खवळला होता. प्रत्यक्ष राजाकडून कौतुक मिळवण्यासाठी जादूगारानं हा प्रयत्न केला होता ना, मात्र त्याचा परिणाम भलताच झाला. या अपमानासाठी राजानं जादूगाराला 7 दिवसांच्या कोठडीची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर त्याला फाशी देण्यात येईल असंही फरमान सोडलं. राजाच्या आज्ञेप्रमाणे सेवकांनी निरपराध जादूगाराला तुरुंगात डांबलं. 7 दिवसांनी आपला मृत्यू अटळ आहे ना हे त्याला ठाऊक असून सुद्धा राजाच्या जादूगाराच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य होतं. राजाच्या परवानगीनं दर दिवशी जादूगाराची पत्नी त्याला भेटायला कोठडीमध्ये जायची. मृत्यू समोर दिसूनही कायम सकारात्मक असलेल्या आपल्या पत्नीला पाहून आश्चर्य व्यक्त करायचे ना. तिची चिंता, पतीच्या भविष्याबद्दलचे दुःख पाहून जादूगार तिला समजावत म्हणायचा, कशाला उद्याची बात, आजचा दिवस जगूया, भविष्यात सगळं ठीक होईल. अखेर 6व्या दिवशी अर्थात फाशीचा 1 दिवस आधी जादूगाराची पत्नी त्याला भेटायला आली. कोठडीतला रमलेला जवळील साहित्याच्या आधारे जादूचे नवे प्रयोग करणाऱ्या आपल्या पतीला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. मात्र आपल्या पत्नीला रडताना पाहून पुन्हा तो हेच म्हणाला, दुःख कशाला करतेस, प्रत्येकाला केव्हा तरी जायचंय. मी या 7 दिवसात कोठडीतही खूप काही शिकलो आहे, तू धीर सोडू नकोस. अखेर त्याच्या फाशीचा दिवस उजाडला. फाशीपूर्वी राजा जादूगाराला भेटायला कोठडीत गेला तेव्हा जादूगर त्यावेळी आपल्या प्रयोगांमध्ये रमला होता. गोंधळात पडलेल्या राजाला जादूगर म्हणाला, मला मृत्यूचं भय नाही की दुःख नाही, मात्र दुःख या गोष्टीचं वाटतं की वर्षानुवर्षाचं माझं प्रयत्न अपूर्ण राहणार. माझ्या गुरूनं मला एक खास विद्या शिकवली होती. त्यानुसार मी उडणारा घोडा बनवण्याचा प्रयत्न करत होतो. केवळ 1 वर्षात हा माझा प्रयोग पूर्ण होणार होता, मात्र फाशीनं माझं हे स्वप्न पूर्ण होणार नाही. या ऐकून राजा विचारात पडला. खरंच या जादूगारानं उडणारा घोडा बनवला तर त्याचा फायदा राज्याला सुद्धा होईल. त्या घोड्याच्या बळावर मी अनेक युद्ध जिंकू सुद्धा शकेल. या विचारानं राजानं जादूगाराच्या फाशीची शिक्षा रद्द केली आणि त्याला 1 वर्षाची मुदतवाढ दिली. पुढील वर्षी त्यानं हा आविष्कार तयार केल्यानंतर
त्याला जुन्या अपराधासाठी शिक्षा देऊ असा विचार मनात करत राजा निघून गेला. जादूगार घरी परतला, मात्र त्याच्या घरी याबद्दल काहीही कल्पना नसल्यामुळं त्याच्या फाशीचा विचार करत कुटुंबीय शोक करत होते ना. जादूगाराला जिवंत पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना. जादूगार पुन्हा एकदा हिरीनं कामाला लागला. नवे नवे प्रयोग करत होता. सकारात्मकतेनं प्रत्येक दिवस साजरा करत होता. त्याची पत्नी मात्र भविष्यातील त्याच्या फाशीच्या भीतीनं दररोज अश्रू ढाळत होती ना. भविष्याची चिंता न करता जादूगारानं आपलं परिश्रम कायम ठेवलं. त्यातून त्यानं अनेक नवे आविष्कार घडवले. वर्षभरानं पुन्हा एकदा तो राजदरबारात झाला. राजासमोर त्याने अनेक नवे प्रयोग सादर केले. यावेळी उडणारा घोडा काही साकारता आला नाही, मात्र त्याहून थक्क करणारे आविष्कार त्याने राजाला करून दाखवले. त्याचं कौशल्य पाहून राजा थक्क झाला. त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा आपण त्याला देत असल्याची चूक राजाच्या लक्षात आली. त्यानं जादूगाराची माफी मागून त्याचा सन्मान केला ना. जादूगार म्हणाला, हे सारं शक्य झालं ते केवळ मेहनतीच्या बळावर आणि भगवंताच्या नामस्मरणामुळं. मी जेव्हा जेलमध्ये अटक होतो ना, मला तुरुंगात तुम्ही टाकलं होतं ना, तेव्हा मी निरंतर दत्तगुरूंचं नामस्मरण करत होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. मी निरंतर माझ्या या मुखातून एवढं वेळ भगवंताचं नामस्मरण झालं असेल ना, की जणू काही भगवंत आहे ना माझ्या कलेला हातभार देत होता. सर्व प्रयोग व्यवस्थित झाले, कारण भगवंताची कृपा माझ्यासोबत होती ना. माझ्या पाठीमागे पुढे उभा माझा भगवंत होता, आणि ज्याच्या पाठीमागे पुढे भगवंत उभा असेल ना, त्याच्या जीवनात सर्व काही व्यवस्थित होतं. तसं माझ्या जीवनात सुद्धा झालं ना. पहा, यावरून आपल्याला काय कळतं बरं? बघा, तो राजा होता आणि राजानं त्या माणसाला दरबारामध्ये नेमलं होतं ना, पण त्याने ती कला राजाच्या विरुद्ध एक केली. राजाला राग आला. राजानं म्हणून त्याला तुरुंगामध्ये टाकलं ना, मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. पण भगवंताच्या कृपेनं त्याच्या डोक्यामध्ये काय आलं आणि त्यानं राजाला एकदम आनंदित करून टाकलं. तशीच आपल्यासुद्धा जीवनाची व्यवस्था होते. आपण आपल्या जीवनामध्ये एखादं संकट आलं ना, की आपण घाबरून जातो. आपण का घाबरतो बरं? कारण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण नसतं. कारण ज्यावेळी भगवंताचं नामस्मरण नसेल ना, त्यावेळी मनुष्य घाबरतो. पण त्या जादूगारासारखा जो असेल ना, तो कधीच घाबरत नाही. कारण त्याचं मन आहे ना भगवंताच्या नामस्मरणाने चार्जिंग झालेलं असतं. म्हणून आपण सुद्धा भगवंताचं नामस्मरण करायला हवं. देव जो करतो ना, ते सर्व आपल्या चांगल्यासाठी असतं. त्याचं काहीतरी नियोजन असतं. नियोजनाशिवाय भगवंत काही करत नाही. पण काही होण्या अगोदर आपण भगवंताला दोष देतो आणि आपण बघा दुःखामध्ये बुडतो ना. म्हणून भगवंताला कधी दोष देऊ नका. भगवंत जे करतो ना, ते योग्यच असतं. बघा, महाभारतातील तुम्हाला एक प्रसंग माहीत आहे का? जेव्हा एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरायला बाहेर पडले, वाटेत त्यांना एक माणूस भीक मागताना दिसला. अर्जुनाला त्याची दया आली आणि त्यांनी त्याला सुवर्ण मुद्रांनी भरलेलं एक पोतं दिलं. या अचानक धन लाभानं तो माणूस अतिशय प्रसन्न झाला ना. मनात आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. पण त्याचं दुर्भाग्य, त्याची सोबत सोडायला तयार नव्हतं. वाटेत चोरांनी त्याला अडवलं आणि सुवर्ण मुद्रांनी भरलेलं ते पोतं चोरून ते घेऊन गेलं. तो माणूस दुःखी मनानं आपल्या चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला. अर्जुनाला जेव्हा तो भीक मागताना दिसला, तेव्हा त्यांनी त्याचं कारण विचारलं.
सर्व हकीकत ऐकल्यानंतर अर्जुनाला त्याची दया आली आणि त्याला एक मौल्यवान माणिक दिलं. ते घेऊन तो घरी पोचला. त्याच्या घरात एक जुनं मडकं होतं. त्याचा वापर गेल्या कित्येक दिवसात झाला नव्हता. चोरीच्या भीतीनं त्यानं ते माणिक त्या मडक्यामध्ये लपवून ठेवलं. अजूनही त्याचं दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हतं. का नव्हतं बरं? कारण आयुष्यात त्यानं भगवंताचं नामस्मरण केलं नव्हतं. म्हणून दमल्यामुळं त्याला गाढ झोप लागली होती. त्याच वेळी त्याची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. वाटेत धक्का लागून तिचं मडकं पडून फुटलं. तिने विचार करून घरी असलेलं जुनं मडकं घेऊन पाणी भरायला नदीवर गेली. मडके स्वच्छ धुवून चांगले पाणी भरून घरी आली आणि माणिक पाण्यात पडले. माणसाला जेव्हा हे कळलं ना, तेव्हा तो खूप दुःखी झाला. चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला. अर्जुन आणि श्रीकृष्णाला जेव्हा तो भीक मागताना दिसला ना, तेव्हा त्यांनी त्याचं कारण विचारलं. सर्व हकीकत ऐकल्यानंतर त्यांना वाटलं की यांच्या नशिबात सुख नाही आहे. आपण काहीतरी करूया जेणेकरून हा यातून बाहेर पडेल. आता यापुढे देवाची कृपा सुरू होते. बघा, मागाशी तुम्हाला सांगितलं ना, ज्यावेळी माणसावर भगवंताची कृपा होते ना, मग रंकाचा राजासुद्धा होऊन जातो. म्हणून पहा, भगवंताची कृपा आहे ना, भगवंताच्या कृपेची प्रत्येकानं वाट पाहावी. पण त्यानंच वाट पाहावी जो कर्मामध्ये राहतो, भगवंताचं नामस्मरण करतो. कधी कधी भगवंताची नामस्मरण न करता झालेली कृपा असते ना, ती कधी कधी आपल्याकडे पैसा येऊन सुद्धा तो पैसा आहे ना, तो वाया जात असतो. जशी बघा, अर्जुनानं ती कृपा केली ना, त्या अर्जुनानं त्याला एवढं धन दिलं तरीसुद्धा वाया गेली ना. मग त्याच्या पत्नीनं सांगितलं की आपण आहे ना, आपली कुठेतरी भक्ती कमी पडते. मग तो मनुष्य भक्ती करायला सुरुवात केली. भगवंताची भक्ती करता करता एक दिवस बघा, श्रीकृष्णाने त्या माणसाला दानात फक्त 2 रुपये दिले. अर्जुन म्हणाला, प्रभू, मी दिलेल्या सुवर्ण मुद्रा आणि माणिक आहेत ना, या माणसाचं दारिद्र्य घालवू शकले नाही, तर या 2 रुपयांनी काय होणार बरं? या ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला त्या माणसाच्या मार्गावर जायला सांगितलं. तो माणूस चालता चालता विचार करू लागला की 2 रुपयामध्ये धड एका माणसाचं जेवण पण होत नाही, आणि देवाने असं कसं केलं बरं? ही देवाची कसली कृपा आहे? चालत असताना त्याची नजर एका मासेमाऱ्यावर गेली. त्याच्या जाळ्यामध्ये एक छोटा मासा तडफडत होता. माणसानं विचार केला की 2 रुपयात आपल्या पोट भरणार नाही, पण या माशाचा जीव आपण वाचवू शकतो. सौदा करून त्यानं 2 रुपयांना तो मासा विकत घेतला. त्याला आपल्या कमंडळूतून घेतलं आणि त्यानं पाण्यात सोडलं. त्याला नदीत सोडायला निघाला. प्रभूची लीला आता पहा कशी होते. माशाच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडलं. निर्धन माणसाने ते पाहिलं तर काय आश्चर्य, माशांना गिळलेला तोच माणिक मोती होता की जो त्यानं मडक्यामध्ये ठेवला होता. तो माणूस आनंदाने ओरडू लागला, सापडला सापडला. नेमका त्या बाजूने तो चोर चाललेला होता ज्यानं त्याच्या सुवर्णमुद्रा लुटल्या होत्या ना. त्यानं माणसाला सापडला असं ओरडताना पाहिलं. चोर घाबरला. चोराने विचार केला की यानं मला ओळखलं आहे, आता हा राजाकडे माझी तक्रार करेल. घाबरून त्यानं चोरलेल्या सर्व सुवर्णमुद्रा त्याला परत आणून दिल्या आणि क्षमासुद्धा मागितली ना. हे पाहताच अर्जुनानं श्रीकृष्णांना नमस्कार केला. अर्जुन म्हणाला, जे काम पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक मोती करू शकले नाही ना, ते आपल्या 2 रुपयांनी करून दाखवलं. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जेव्हा तू पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक त्यांना दिलंस ना,
तेव्हा त्यानं फक्त स्वतःचा विचार केला. पण 2 रुपये दिल्यानंतर त्यानं दुसऱ्याचा विचार केला ना. म्हणून जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करतो, दुसऱ्याचं भलं करतो, तेव्हा आपण देवाचं काम करत असतो ना. आणि तेव्हा देव आपल्यासोबत असतो. म्हणून आपण यामधून काय बोध घ्यावा बरं? मनुष्याचं जीवन आहे ना, सुख दुःखांनी भरलेलंच आहे. पण जेव्हा आपल्यासोबत, आपल्या संगतीला किंवा आपल्या शेजारी एखाद्याला आपली गरज असेल ना, पैशाची गरज असू द्या, एखाद्या मदतीची गरज असू द्या, आपल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलत असेल, तो आनंदित होत असेल, तर आपण नक्की करावं. बघा, शाळेतल्या मुलांना वह्या पुस्तकं वाटप करा. ते हे पुण्य आहे ना, याच्या आशीर्वाद आहेत ना, ते भगवंताच्या आशीर्वादापेक्षा मोठे असतात. या आशीर्वाद आपण घ्यायला हवे. पण आपण मात्र हे आशीर्वाद घेत नाही. आपण स्वतःच्या आईवडिलांच्या पाया पडत नाही. पण आपण जेव्हा मित्राच्या घरी जातो ना, त्याच्या आईवडिलांच्या आपण पाया पडतो. आणि मग त्याच्या आईवडील म्हणतात, काय किती चांगला मुलगा आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या आईवडिलांची तारीफ आपण ऐकतो. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या आईबापाच्या पाया पडाल ना, त्यांचं दर्शन घ्याल ना, तर ते एवढं पुण्य तुमच्या वाट्यामध्ये येईल ना, की तुम्ही आयुष्यभर तुम्हाला कमी पडणार नाही. आपले आईवडील आहेत ना, हाच भगवंत आहे. म्हणून ज्याला हे समजलं ना, त्यांनी आईवडिलांना घरी पूजलंसुद्धा. आपण फक्त जेव्हा फादर्स डे असतो, जेव्हा मदर्स डे असतो, तेव्हा आईचा फोटो दिमाखाने ठेवतो, वडिलांचा फोटो दिमाखाने ठेवतो. पण त्यांच्या मात्र रोज आपण पाया पडत नाही. म्हणून कधीतरी आपण सामान्य जीवन जगून पहा. श्रीमंत जीवन जगू नका. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, पैसा भरपूर असून जो सामान्य जीवन जगतो ना, तोच खरा श्रीमंत आहे. नाहीतर भरपूर गळ्यात सोनं घालून फिरणारी माकडं भरपूर फिरतात. त्या माकडांना फक्त दिमाग असतो, तो दिमागामध्ये अहंकार असतो, लोभ असतो, म्हणून ते फिरतात ना. आपण जर फिरायचं असेल ना, तर तुळशीची माळ घेऊन अंगामध्ये फिरा. तोच खरा श्रीमंत मनुष्य आहे. नाहीतर या जगामध्ये आपल्याला पैसा दिसणारी, भरपूर गाडी बंगले असणारी करोडो लोक आहेत, पण त्यांच्या घरामध्ये सुख नाही. मग त्या पैशाचा फायदा काय आहे बरं? म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा, त्याच्यातच आनंद आहे. तेव्हाच तुम्ही देवाच्या आवडीचे व्हाल. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण निसंकोच भगवंताची भक्ती करायला पाहिजे. कारण हा रावण रूपी राक्षस आहे ना, तो आपल्या मनामध्ये बसलेला आहे. आणि जेव्हा आपण भक्ती करायला सुरुवात करू ना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे नामस्मरण जेव्हा आपल्या मुखातून येईल ना, की आपोआप तो राक्षस आपल्या जीवनामधून निघून जाईल. आणि तिथे श्रीरामाची, आपल्या भगवंताची प्राप्ती होईल ना, दत्तगुरूंची प्राप्ती होईल. हे लवकरात लवकर सुरुवात करा. आजच संकल्प करा. कारण कधी आपल्या जीवनातला शेवटचा दिवस येईल ना, कधी काळ आपल्याला खाऊन टाकेल ना, सांगता येत नाही. माझा भगवंतच असा आहे की तुम्हाला वेळोवेळी मृत्यूच्या आधीसुद्धा वाचवेल आणि मृत्यूच्या नंतरसुद्धा वाचवेल. या जीवनामध्ये तुम्ही भरोसा कराल ना, तो माझा एकच भगवंत आहे, त्याच्यावरच भरोसा करा. आयुष्यात तुम्हाला कधीही धोका मिळणार नाही. आयुष्यात जी माणसं आपल्या जीवनात येतात ना, आपल्या मित्ररूपाने, आपल्या नातेवाईकाच्या रूपानं, प्रत्येकजण आपल्याला धोका देत असतो. पण हा भगवंत आहे ना, हा जगाचा दाता आहे, आपला दाता आहे. तो कधीही आपल्या मुळाला, आई आपल्या मुळाला कधी धोका देते का बरं? कधीच नाही. तो भगवंत आहे ना, ती आपली आई आहे, त्या मुळाला एकटासुद्धा कधी सोडत नाही आणि धोकासुद्धा कधी देत नाही. भगवंताचं नामस्मरण करा, स्वतःच्या जीवनाचं सार्थक करा, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.